भीमा समान झाला हे भाग्य भारताचे जन्मास भीम आला नाही अजून कोणी भीमा समान झाला हे भाग्य भारताचे की जन्मास भीम आला टक्कर दिली दयाने अथांग सागराला अरे एकटाच माझा भीम होऊन पुरा आला अग भीम जन्माला विद्येचा राजा झाला अग भीम जन्माला विद्येचा राजा झाला त्याने उद्धार आमचा केला ग त्याने उद्धार आमचा केला त्याने उद्धार आमचा केला ग त्याने उद्धार आमचा केला त्याने उद्धार आमचा केला त्याने उद्धार आमचा केला त्याने उद्धार आमचा केला अग भीम जन्माला विद्येचा राजा झाला भीम जन्माला विद्येचा राजा झाला अग भीम जन्माला विद्येचा राजा झाला भीम जन्माला विद्येचा राजा झाला अग भीम जन्माला विद्येचा राजा झाला त्याने उद्धार आमचा केला त्याने उद्धार आमचा केला त्याने उद्धार आमचा केला दिसला तो क्रांतीवीर दिसला तो क्रांतीवीर दिसला दिसला तो क्रांतीवीर दिसला 1927 तो क्रांतीवीर दिसला 1927 साली संपूर्ण जगाला बाबासाहेब आंबेडकर दिसले कुठे दिसले माय मौलानो बांधवांनो हा व्हेरी गुड 14 तळ्यावरती 1927 साली बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह केला महाड या ठिकाणी 27 ला तो क्रांतीवीर दिसला 1927 ला तो क्रांतीवीर दिसला 1927 ला तो क्रांतीवीर दिसला चौदार पाणी प्याला चौदार पाणी प्याला चौदार पाणी
1927 नंतर बाबासाहेब आंबेडकर थेट गेले नाशिक काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह. पण तेव्हाच्या लोकांनी बाबासाहेबांचा सत्याग्रह हाणून बांधवांनो गेल्यानंतर तिथं रामाच्या मंदिरामध्ये प्रवेश आम्हाला दिला नाही. वामनदादा खडकनी गाणं लिहिलं, गोदा तिरी पडला तरी लढला सैनिक माझा, पण उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा. दार उघड रामा, आता दार उघड रामा, अरे पंढरीचा चोखा मेळा आला तुझ्या धामा. देवदर्शनाची संधी भीम मागत होता माझा, पण उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा. आणि मग बाबासाहेबांनी काय केलं, तुमचा राम तुम्हाला राहू द्या. आणि मग 14 ऑक्टोबर 1956 लाखवाने सोबत बाबासाहेबांनी धर्मांतर केलं, बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. आणि बाबासाहेब म्हणतात, माझा हा जखमी देह मी बुद्धाला वाहिला, माझाच पुनर्जन्म माझ्या डोळ्यांनी पाहिला. नाशिकामध्ये रामाने धिक्कारिले मला, पण बुद्धाने प्रेम देऊन स्वीकारिले मला. नाशिकामध्ये रामाने धिक्कारिले मला, पण बुद्धाने प्रेम देऊन स्वीकारिले मला. एक एक प्रसंग माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला, आणि माझाच पुनर्जन्म माझ्या मी डोळ्यांनी पाहिला. आणि माय मौलानो गेल्या हर कोई तूफान बन गया, अरे मेरे भीम ने किताब खोली, हर कोई विद्वान बन गया, और मेरे भीम ने पेन उठाई लेखनी उठाई तो भारत का संविधान बन गया, और इसी संविधान के वजह से फुटपाथ पर चाय बेचने वाला देश का प्रधानमंत्री बन गया. आणि तो प्रधानमंत्रीने काय केलं, 22 जानेवारीला रामाची मूर्ती अयोध्यामध्ये बसवली. देवळाला दिनदलित घेऊन गेला, नाशिकच्या 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 देवळाला दिनदलित घेऊन गेला. काळ्या रामा नाही भ्याला ग, काळ्या रामा नाही भ्याला, काळ्या रामा नाही भ्याला ग, काळ्या रामा नाही भ्याला. गांधीजी बसले बाबासाहेबांच्या विरोधामध्ये उपोषणाला, बाबासाहेब सज्ज झाले वाचवायला. हा इतिहास आहे. आम्हाला सांगितलं गेलं, माय मौलानो बांधवांनो, आम्हाला काय सांगितलं, आम्ही काय केलो. आम्हाला सांगितलं गेलं, मी कुणा धर्मावर टीका टिप्पणी करत नाहीये, जे वास्तव आहे ते सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आम्हाला सांगितलं गेलं, राम जन्मले रावणाला मारण्यासाठी, आम्ही ऐकलो. आम्हाला सांगितलं गेलं, कृष्ण जन्मले कंसाला मारण्यासाठी, आम्ही ऐकलो. 5 पांडव जन्मले दुर्योधनाला मारण्यासाठी, आम्ही ऐकलो. नथुराम गोडसे धर्माला गांधीला मारण्यासाठी. पण आम्हाला हे नाही सांगितलं माय म्हणून. काय नाही सांगितलं, महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध जन्मले अंगुलीमाल नावाच्या डाकूला जगातला विद्वान बनते बनवण्यासाठी. आम्हाला कुणी नाही सांगितलं. जगातला विद्वान बनते गेलं बुद्धाने, अंगुलीमालाला मारलं नाही, चेंज केलं, बदल केला अंगुलीमालामध्ये गौतम बुद्धाने, आणि जगातला विद्वान बनते गेलं. बाकी सगळ्या लोकांनी मारण्याचं काम केलं. बुद्धाने मारलं नाही, त्याला जगातला विद्वान. भीमराव सज्ज झाला, गांधी उपोषणाला भीमराव सज्ज झाला, गांधी उपोषणाला भीमराव सज्ज झाला.